इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील टाकेद ते अधरवड, टाकेद फाटा रस्ता, टाकेद ते बांबळेवाडी वासाळी रस्ता, टाकेद ते टाकेद तीर्थ रस्ता व टाकेद ते म्हैसळवण घाट रस्ता या सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत. जर येत्या आठवडाभरात खड्डे बुजवले नाहीत तर टाकेद परिसरातील जनतेच्या वतीने तीव्र अनोखे आंदोलन करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा निवेदन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बुद्रुक येथील टाकेद ते जोशीवाडी अधरवड, टाकेद फाटा रस्ता, टाकेद ते बांबळेवाडी वासाळी रस्ता, टाकेद ते टाकेद तीर्थ रस्ता या तीनही रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या सर्व रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कायम रहदारी असलेल्या टाकेद परिसरात आज दळणवळण वाहतूक कमी पडली आहे. याचा थेट परिणाम येथील अर्थचक्रावर झाला आहे. जवळपास 2 फूट खोल 4 ते 5 फूट लांबीच्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी वाहनधारक यांचा रोजचा जीवघेणा प्रवास बनला आहे. दरम्यान टाकेद हे एक जागतिक दर्जाचे ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र, एका तालुक्यातील 3ऱ्या क्रमांकाची महसुली बाजारपेठ, शिक्षणाचे माहेरघर, आदिवासी तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव मध्यवर्ती केंद्रबिंदू असल्याने या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी वाहनधारकांची ये-जा असते. किल्ले आदण, मदन, कुलंक, हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदण व्हॅली, भंडारदरा धरण, रंदा फॉल, हरिश्चंद्रगड, महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर, घाटघर अभयारण्य, विश्रामगड, खेड, भैरवनाथ देवस्थान, शुक्लतीर्थ टाकेद येथील जैन श्वेतांबर मंदिर यांच्यासह टाकेद येथील प्राथमिक, माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज या सर्वच ठिकाणी येण्या-जाण्यासाठी टाकेद हे एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु याच ठिकाणावर येण्या-जाण्यासाठी टाकेद गावच्या 4ही बाजूच्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने याचा मोठा परिणाम या भागातील अर्थकारणावर झाला आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे या ठिकाणी गत पावसाळा व श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक, भाविक, भक्तगण दिसले नाहीत. सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने प्रवासी वाहनधारकांची मोठी डोकेदुखी झाली असून खड्ड्यांमुळे टाकेद या ठिकाणी शालेय बस सुद्धा नियमित वेळेत येत नाहीत. यामुळे अनेक वेळा अवाजवी वेळी जाऊन शालेय विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस सेवा, रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी रुग्णवाहिका, खासगी वाहने यांना वेळेवर प्रवास करणे जिकरीचे बनले असून या जीवघेण्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात वेळोवेळी आपले बांधकाम अभियंत्यांना सूचना करूनही संबंधित रस्त्याचे ठेकेदार व अभियंता याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे दूरच, परंतु पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. तरी अनेक वेळा आपले बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला या रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी, रस्त्यांवरील कट दुरुस्ती करण्यासाठी व नवीन रस्ते तात्काळ चालू करण्यासाठी सूचना देऊनही आजपर्यंत कोणीही या आमच्या मुख्य प्रश्नाकडे लक्ष दिले नाहीत. त्यात टाकेद ते टाकेद तीर्थ रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी मोठी ट्रॅफिक होते. अनेक वेळा छोटे मोठ्या अपघातांची मालिका या भागातील रस्त्यांवर चालू असून या परिसरात रस्त्यांवरून प्रवास करणे मोठा संघर्ष बनला आहे. अनेक दिवसांपासून हे काम देखील प्रलंबित आहे. संबंधित ठेकेदार प्रशासनाने हा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावा. टाकेद येथे येणाऱ्या सर्व खड्ड्यांवरील अनेक दिवसांपासून हे काम देखील प्रलंबित आहे. संबंधित ठेकेदार प्रशासनाने हा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावा. टाकेद येथे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत. खड्डे बुजवा, अन्यथा यापुढील काळात सर्व टाकेद परिसरातील जनतेच्या वतीने मोठे अनोखे आंदोलन करण्यात येईल व रीतसर आपले संबंधित अधिकारी, ठेकेदार, प्रशासनाच्या विरोधात खड्डेमय रस्त्यांच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर आपले सरकार पोर्टवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात येईल. यानंतरच्या सर्व परिस्थितीस आपले प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राम शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सहाय्यक अभियंता नरेंद्र राजगुरू यांना हे निवेदन दिले असून यावेळी ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे हे उपस्थित होते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेंसह राम शिंदे, इगतपुरी.